escape velocity, that is VE. Escape velocity म्हणजे काय? The minimum velocity with which a body should be thrown vertically upward. Body should be thrown vertically upward from the surface of earth so that it escapes the earth's gravitational field. It escapes from earth's gravitational field. It's called the escape velocity. एखादा ऑब्जेक्ट अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डपासून एस्केप करण्यासाठी व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शनने तो थ्रो केला जातो. ते थ्रो करण्यासाठी जी मिनिमम वेलॉसिटी त्याला प्रोव्हाइड केली जाते, इट इज नथिंग बट द एस्केप वेलॉसिटी, VE. ॲज वी नो, ऑन द सर्फेस ऑफ अर्थ सर्फेसवर कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी किती असणार आहे? अर्थ सर्फेसवर कायनेटिक एनर्जी इज 1/2 mv². V is equal to VE. Therefore, kinetic energy is equal to 1/2 mve² and potential energy is nothing but -gmm/r. आता कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी अवेलेबल आहे. मग टोटल एनर्जी इज नथिंग बट कायनेटिक एनर्जी प्लस potential energy or potential energy plus kinetic energy. Therefore, total energy is equal to potential energy plus kinetic energy. Potential energy and kinetic energy यांचं ॲडिशन म्हणजे काय असणार आहे? टोटल एनर्जी. मग ते किती झालं? दॅट इज विच इज इक्वल टू 1/2 mve² प्लस -gmm/r. बघा दिलेलं एक्सप्रेशन काय झालं आहे तयार. Therefore, which is equal to 1/2 mve² minus gmm/r. Kinetic energy plus potential energy काय झालं? becomes total energy which is equal to 1/2 mve² minus gmm/r. Expression 1 consider केलं. As kinetic energy go on decreasing with time and becomes 0 when it reaches infinity. बघा, kinetic energy go on decreasing with time. Kinetic energy टाइमच्या अकॉर्डिंग काय होते? डिक्रीज होते and becomes 0 when it reaches infinity. इन्फिनिटीला आल्यानंतर त्याचं व्हॅल्यू काय होणार आहे? एक्झॅक्टली 0 होणार आहे. अँड पोटेन्शियल एनर्जी इज ऑल्सो becomes 0 as potential energy is equal to -gmm/r, which is equal to what? 0. Therefore, total energy is also 0. Current kinetic energy 0, potential energy 0. Therefore, total energy also becomes exactly 0. Therefore, as the energy is conserved, पण आपल्याला माहिती आहे अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी, एनर्जी इज नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड. अकॉर्डिंग टू द कन्सेप्ट, पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी दोघंही काय झालं आहे? तिथं आपण 0 झालं आहे असं कन्सिडर करतो ॲट इन्फिनिटी पोझिशनला. Therefore, total energy which is equal to kinetic energy plus potential energy. Kinetic energy 0, potential energy पण 0. 0 plus 0, therefore total energy becomes 0. पण जर टोटल एनर्जी 0 होईल तर पण आपल्याला माहिती आहे ॲज एनर्जी इज कॉन्झर्व, टोटल एनर्जी 0 होऊच शकत नाही. कारण जी काही एनर्जी असते अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी, ऊर्जा अक्षयतेचा नियम आपल्याला माहिती आहे. काय एनर्जी इज नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड. व होल एनर्जी, सगळी एनर्जी युनिवर्समधली काय असते? कॉन्झर्व असते. अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी, एनर्जी इज कॉन्झर्व. एनर्जी काय आहे? कॉन्झर्व आहे. देअरफॉर टोटल एनर्जी विच इज इक्वल टू 1/2 mve² प्लस -gmm/r. बघा, म्हणजे टोटल एनर्जी जर 0 होते म्हणजे ऑब्वियसली पोटेन्शियल एनर्जी 0 आहे आणि कायनेटिक एनर्जी पण 0 आहे. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू काय असणार आहे?
कायनेटिक एनर्जी असणार आहे. देअरफॉर 1/2 mv² इज इक्वल टू gmm/r विच इज इक्वल टू 0. दोघं एनर्जीज काय झाल्या आहेत, इक्वल झाल्या आहेत. देअरफॉर मग 1/2 mve² इक्वल टू gmm/r. यात आपल्याला आता व्हॅल्यू कसली फाइंड करायची आहे, VE ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. देअरफॉर VE² एका साईडला आपण ठेवला आणि सगळ्या टर्म्स काय केल्या अनदर साईडला शिफ्ट केल्या. देअरफॉर VE² इज इक्वल टू gmm/r अपॉन m स्मॉल m अँड इंटू 1/2. बघा मग ते जे काही कॅन्सल होणाऱ्या टर्म्स आहेत कुठल्या कुठल्या आहेत, स्मॉल m गेट कॅन्सल्ड. देअरफॉर द रिमेनिंग टर्म्स आर VE² इज इक्वल टू ट्वाइस gm/r. रिमेनिंग टर्म्स कुठले आहेत, ट्वाइस gm/r. देअरफॉर V इज इक्वल टू अंडररूट ट्वाइस gm/r. VE ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, अंडररूट ट्वाइस gm/r. दिस इज द एक्सप्रेशन for the escape velocity. Okay, expression for critical speed, that is VC किंवा critical velocity. Critical velocity is nothing but the exact horizontal velocity of projection that must be given to a satellite at a certain height so that it can revolve in circular orbit around the earth. It's called क्रिटिकल स्पीड और क्रिटिकल वेलॉसिटी. बघा हॉरिझॉन्टल वेलॉसिटी जी काही त्या प्रोजेक्शनच्या वेळेला स्पेसिफिक जो सॅटेलाईट असेल त्याला प्रोव्हाइड केली जाते की ॲट सर्टन हाईटला तो काय करतो, रिव्हॉल्व करतो सर्क्युलर ऑर्बिटमध्ये अर्थच्या अराउंड. अशी जी काही वेलॉसिटी असेल, हॉरिझॉन्टल वेलॉसिटी असेल, तिला काय म्हणतात, क्रिटिकल स्पीड और क्रिटिकल वेलॉसिटी. बघा आता जर आपण डायग्राम ऑब्झर्व केली तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसते बघा ही अर्थ आहे आणि त्याच्या अराउंड काय होतो आहे, सॅटेलाईट मूव्ह होतो आहे. त्या सॅटेलाईटचं मास किती असणार आहे, स्मॉल m. ओके, कॅपिटल M विथ द मास ऑफ अर्थ अँड स्मॉल m विथ द मास ऑफ सॅटेलाईट. कॅपिटल R इज द रेडियस ऑफ अर्थ. अगेन h, small h is nothing but the height of satellite above the surface of earth. And VC is nothing but the critical velocity of the satellite or horizontal velocity which is provided to that specific satellite at the time of projection. अशी जिच्यामुळे तो काय होतो आहे, which because of it revolves in circular orbit around the earth. Okay, now small m with the mass of the satellite and small r with the radius of circular orbit. स्मॉल r काय आहे, रेडियस आहे सर्क्युलर ऑर्बिटसाठीचं की ज्याच्यात तो स्पेसिफिक सॅटेलाईट काय होत आहे, मूव्ह होतो आहे अर्थच्या अराउंड. आता त्याला मूव्ह होण्यासाठी जी काही स्पेसिफिक ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, दॅट ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज प्रोव्हाइडेड the necessary centripetal force required for the circular motion. त्याला त्या सर्क्युलर मोशनमध्ये मूव्ह होण्यासाठी जो काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो कोण अवेलेबल करून देतो आहे, नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स जो आहे तो अवेलेबल करून देतो आहे. वेअर सेंट्रिपिटल फोर्स इज नथिंग बट mvc²/r. सेंट्रिपिटल फोर्स तो किती असणार आहे, mvc²/r, where small r is nothing but h plus capital R. Small r is nothing but h plus capital R. And gravitational force is equal to gmm/r². Gravitational force आपल्याला माहिती आहे काय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती असणार आहे तो gmm/r². स्मॉल r का कन्सिडर केलं इथं, कारण अर्थ सरफेसपासून एच एवढ्या हाईटवर तो स्पेसिफिक ऑब्जेक्ट आहे म्हणून बिकम्स h plus r which is equal to small r. Okay, now centripetal force which is
प्रोव्हाइडिंग द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. कोण प्रोव्हाइड करतोय तो? इट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स प्रोव्हाइड करतोय. देअरफॉर सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू व्हॉट? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स बरोबर काय असणार आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स असणार आहे. सेंट्रिपिटल फोर्स किती आहे? mv_c² अपॉन स्मॉल r विच इज इक्वल टू gmm अपॉन स्मॉल r स्क्वेअर. देअरफॉर mvc² इज इक्वल टू gmm अपॉन r. बघा इथे कॅन्सल होणाऱ्या टर्म्स कुठल्या आहेत? दॅट इज gmm अपॉन r स्क्वेअर. r स्क्वेअर इथे आणि इथला एक r काय झालं? कॅन्सल झालं. देअरफॉर mvc² इज इक्वल टू gmm अपॉन स्मॉल r. बघा वेअर g इज युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. जी काय आहे? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे. देअरफॉर द गिवन इक्वेशन बिकम्स. बघा आता आपल्याला कसली व्हॅल्यू फाइंड करायची आहे? देअरफॉर vc² इज इक्वल टू काय आलं? gm अपॉन स्मॉल r. vc² इज इक्वल टू gm अपॉन स्मॉल r. देअरफॉर vc इज इक्वल टू अंडर रूट gm अपॉन r विच इज इक्वल टू अंडर रूट gm अपॉन r प्लस h. r स्मॉल r इज नथिंग बट r प्लस h. बघा देअरफॉर स्मॉल r ची व्हॅल्यू इथे काय पुट केली? r प्लस h. नाव आता आपल्याला माहिती काय की दॅट इज gh इज इक्वल टू व्हॉट? gm अपॉन r प्लस h ब्रॅकेट स्क्वेअर. काय आहे? gh इज नथिंग बट gm अपॉन r प्लस h ब्रॅकेट स्क्वेअर. मग gh ची व्हॅल्यू इथे आपण आता घेतली आहे की gh इज इक्वल टू gm अपॉन r प्लस h ब्रॅकेट स्क्वेअर. देअरफॉर इन्स्टेड ऑफ gm वी पुट हिअर gh इंटू ब्रॅकेट r प्लस h ब्रॅकेट स्क्वेअर. आणि r प्लस h एक r प्लस h काय झाला? कॅन्सल झाला. देअरफॉर रिमेनिंग टर्म्स आर अंडर रूट gh इंटू ब्रॅकेट r प्लस h. फक्त इथे gmची व्हॅल्यू आपण काय पुट केली आहे? gh इंटू r प्लस h ब्रॅकेट स्क्वेअर. ओके. देअरफॉर vc इज इक्वल टू काय फॉर्म झालं एक्सप्रेशन? vc इज इक्वल टू अंडर रूट gh इंटू ब्रॅकेट r प्लस h. When the satellite is revolving close to the surface of earth. सॅटेलाइट काय असेल? अर्थच्या सरफेसपासनं खूप क्लोज्ड असेल. त्यावेळेला द हाईट इज व्हेरी स्मॉल ॲज कम्पेअर टू द रेडियस ऑफ अर्थ. अर्थच्या रेडियसच्या कम्पॅरेटिव्हली हाईट काय असणार आहे? खूपच निग्लिजिबल असणार आहे. वेअर आर इज व्हेरी व्हेरी ग्रेटर दॅन एच. हेन्स द हाईट कॅन बी निग्लेक्टेड अँड रेडियस ऑफ द ऑर्बिट इज नियरली इक्वल टू काय असणार आहे? आर आहे. वेन आर इज व्हेरी व्हेरी ग्रेटर दॅन एच दॅट इज आर प्लस एच इज नियरली इक्वल टू काय असणार आहे? कॅपिटल आर. आर प्लस एच इज नियरली इक्वल टू कॅपिटल आर. अशी सिच्युएशन असेल त्यावेळेला क्रिटिकल वेलॉसिटी vc विच इज इक्वल टू काय असणार आहे? अंडर रूट gm अपॉन r. Instead of r plus h or small r, we put here capital R. That is vc is equal to under root gm upon r. As g is related to acceleration due to gravity by the relation small g is equal to what? gm upon r square, or gm is equal to g into r square. gm ची व्हॅल्यू इथे आपण फाइंड केली. gm is nothing but या एक्सप्रेशनवरून gm is nothing but g into r square. Therefore the critical speed in terms of acceleration due to gravity can be obtained as, आता या एक्सप्रेशनमध्ये दिलेल्या एक्सप्रेशनला आपण जर 1 कन्सिडर केलं, therefore the given expression 1 becomes vc is equal to what? Instead of gm we put here g r square. Therefore vc is equal to under root g r square upon r, where
1 hour get cancelled. Therefore, the remaining terms are under root g into r. Therefore, VC is equal to what? Under root g into r. आणि याची जी काही स्पेसिफिक व्हॅल्यू आहे ती किती असणार आहे? 7.92 किलोमीटर्स पर सेकंड. क्रिटिकल वेलॉसिटी और क्रिटिकल स्पीडची व्हॅल्यू किती असणार आहे? 7.92 किलोमीटर्स पर second. Obviously, this is the maximum possible critical speed. This is at least 25 times the speed of the fastest passenger aeroplane. बघा किती 25 टाइम्स स्पीड आहे, तो लिस्ट 25 टाइम्स स्पीड आहे की जो स्पीड कोणाचा असतो? फास्टेस्ट पॅसेंजर एरोप्लेन्सचा असतो. ओके.